आता तुम्ही बघत असाल तर आम्ही आवरावरी करतोय ती गावाला जाण्याची, कारण का उद्या आहे समर्थचा वाढदिवस आणि आई बाबा आणि सगळे आम्ही एकत्र वाढदिवस साजरा करणार आणि हनुमान जयंती पण आहे. तर म्हटलं गावाला जाऊ, इथे काय एवढं करत नाही. तर आता आम्ही गावाला पोचलो आणि हा समर्थचा वाढदिवस हा दुसऱ्या दिवशीचा व्लॉग आहे. गावाला आम्ही कालच आलो होतो. तर समर्थची फरमाईश होती की त्याला बटर नान आणि बटर पनीरची भाजी खायची होती. तर तेच गौरी करत होती. मी थोडीफार हेल्प करत होते. सगळेजण म्हणत होते की नको करू, तरी पण मी थोडी थोडी हेल्प करून त्यांना सांगत होते की असं करा तसं करा म्हणून. कारण काय एवढं सगळं लोड कधी मी दिला नाही मुलांवरती जेवण करण्याचा, आणि मला बरं नव्हतं वाटत म्हणून ते करत होते. तर इथे गुलाबजामचं पीठ वगैरे मळून दिलं आणि मुलांनी गुलाबजाम तयार केले आणि मी त्यांना साखरेचा पाक वगैरे करून दिला. आणि जेवणामध्ये कशी काय भाजी टाकायची, कसं काय पीठ मळायचं बटर नानचं ते पण सांगत होते. तर चला मग आज त्याची फरमाईश आहे मस्तपैकी अशी बटर नान, गुलाबजाम आणि बटर पनीर खाण्याची. तर तेच करत आहोत आणि इथे थोडीफार मस्ती पण चालली आहे मुलांची. तर आज काय आहे आपल्या घरी? आपल्या घरी काय आज आहे आपल्या ढोल्याचा बर्थडे. आज तो दिवस त्या धरणी जेव्हा या पाटल खानदानाचा इतिहास पलटला आणि आमच्या घरी हा ढोल्या जन्माला आला. नाही आज तो त्याच्यासाठी काय काय बनवायला लावले? त्याच्यासाठी बनवायला लावले बटर नान, गुलाबजाम, परत बटर पनीर बनवायला लावले, वांग्याचं भरीत बनवायला लावले, चवळीची आमटी बनवायला लावली, पुऱ्या बनवायला लावल्या. आज तो दिवस की 90 किलोचा माणूस पृथ्वीवरती जन्माला आलेला आहे. आमच्या या माणसाला राग सुद्धा तेवढाच येतो जेवढा त्याचा वजन आज आहे. त्याच्या बर्थडेची सगळेजण तयारी करतायत. आता वाजले 7:30-8 वाजले असतील. 8:30. आम्ही आता स्वयंपाक करून घेतो. येता मी करतो. मी करते. मी करतोय. तर आता ही पोरगी आहे ना, ही काय करतीये, बटर पनीर कसं बनवायचं ती व्हिडिओ बघतीये आणि त्याप्रमाणे करून याला खायला घालणार. कारण की ह्याची फरमाईश आहे बटर पनीर खाण्याची आणि ही म्हणते की मी बनवणार आहे आज बटर नान आणि बटर पनीर. तर आता बघूया व्हिडिओ. तर तिने बघितलाय आता कशी करते आणि कशी टेस्ट होती. आणि हे तिघंजण आहेत ना गुलाबजाम करायला बसलेत आणि एकीकडे साखरेचा पाक करायला ठेवलाय आणि आई बसल्यात वाटण करायला. आता पटापट स्वयंपाक करून घ्या. मला काय करून द्यायला ते म्हणतात की तुझी तब्येत बरी नाही आहे तर तू आरामच कर म्हणून. ठीक आहे. इथे डेकोरेशन करायला घेतले ओंकारनी. थोडीफार स्वयंपाकात मदत केली गौरीला आणि डेकोरेशन करायला घेतलं. आणि उशिरा होणार आहे बड्डे, कारण काय ना इथे पालखीच येते 9:30-10च्या पुढे पालखी येते हनुमान जयंती म्हटल्यावरती. आणि मग समर्थ जाणार आहे पालखीला म्हणून म्हटलं की मी तिकडनं आल्यानंतरच आपण बड्डे साजरा करूया. आणि मंगळवारचा वार 23 एप्रिल हा दिवस, त्याच्यामुळे बैठक असते म्हणून बाबा आणि ते पण गेले आहेत बैठकीला. त्याच्यामुळं म्हटलं की बैठकीवर नाही येऊ दे आणि मग नंतर आपण बड्डे साजरा करू. सगळे एकत्र असले की कसं मजा पण येते. लवकरच म्हटलं नको करायला, जाऊ दे सगळ्यांना येऊ दे. बैठक सुटते 10:30-11ला आणि मग त्याच्यानंतर मग जेवणानंतरच आपण बड्डे साजरा करूया. तरी ते आता दरवाजापुढेच पालखी आली आहे आणि पालखीचं आम्ही दर्शन वगैरे घेणार आणि समर्थ तसाच आता पालखीसोबतच जाणार आहे मंदिरापर्यंत.
तर आता इथे ना बाबा आणि ते आले होते बैठकीवरून आणि बाबांना भूक लागली. ते म्हटले की मी जेवून घेतो कारण का उशिरा जेवण नाही जात त्याच्यामुळं. आणि समर्थ आणि ते गेले होते पालखीसोबतच मंदिरापर्यंत. त्याच्यामुळे मग त्यांची आम्ही वाट बघत बसलो होतो बड्डे केक कापण्यासाठी. आणि हेच कारण होतं की गावाला यावं कारण का पालखीचं दर्शन पण होईल आणि त्याच दिवशी नेमकी हनुमान जयंती पण होती. म्हटलं चला इकडे तर काय एवढं काय होत नाही हनुमान जयंतीला, त्याच्यामुळं म्हटलं चांगलं असं पालखीचं दर्शन पण होईल. बड्डेचा दिवस आहे, त्याच दिवशी हनुमान जयंती आहे, चांगला दिवस आलेला आहे. तर त्यासाठी मग समर्थाला म्हटलं जा तू मंदिरापर्यंत आणि तिकडनं आल्यानंतर मग आपण बड्डे केक कापूया. आणि आता जवळजवळ 11:45 व्हायला आले तेव्हा समर्थला बोलावून आणलं. म्हटलं अरे लवकर ये, केक कापून घेऊ आपण. तर 11:45 वाजता त्याचा केक कापला आणि आम्ही बड्डे सेलिब्रेट केला आणि सर्वांसोबत असे फोटो पण काढले. तर असा केला आम्ही समर्थचा या वर्षीचा वाढदिवस. आणि तुम्हाला कसं वाटलं ते सांगा.